माणसं शेतकरी म्हणून मिरवतात आणि आम्ही त्यांचं ऐकतो. आपण ऐकायचं. तिकडे त्या दिल्लीच्या सीमेवरती शेतकऱ्यांचे हजारोच्या लाखोच्या संख्येने एक मोठा मोर्चा चाललेला आहे दिल्लीमध्ये. मी सतत बघतोय, कालपासून आज पण बघतोय. पण स्वतःच्या हक्काच्या राजधानीमध्ये शेतकरी येतोय. शेतकऱ्यांनी यायचं नाही आणि शेतकऱ्यांनी येऊ नये म्हणून तिकडे निमलष्करी दल तैनात केलेले आहे. पोलीस आहेत, निमलष्करी दल आहेत, हजारो तिकडे पोलीस आहेत, जवान आहेत. अडथळे निर्माण केले आहेत, भिंती उभ्या केल्या आहेत, तारांचं कुंपण म्हणजे जसं सीमेवरती कुंपण घालतात तसं कुंपण घातलंय. खिळे आहेत. दोन भिंतींच्या मध्ये त्यांनी तो एक काय त्याला मसाला म्हणतात, म्हणजे जे काही डेब्रिज वगैरे असतं ते सगळं टाकून ठेवले की कोणी ओलांडून येता कामा नये. काय एवढे का घाबरतात शेतकऱ्यांना? तुम्ही मतं मागायला ज्याच्याकडे जाता, मग शेतकरी येतोय, तुम्ही जाऊन भेटलं पाहिजे त्यांना. अमित शहा तुम्ही इतरांची घरं फोडण्यापेक्षा त्या शेतकरी त्याच्या घरासाठी येतोय, त्याच्या मागण्यांसाठी येतोय, त्याला जाऊन भेटत का नाहीत? ठेवा सगळे पोलीस बाजूला ठेवा आणि जा समोर. त्यांना हिंमत असेल, 10 वर्षात तुम्ही एवढं काम केलं असाल तर पोलीस बंदोबस्ताशिवाय शेतकऱ्यांना जाऊन भेटण्याचं धाडस दाखवा. चला होऊन जाऊ रे. जो शेतकरी तिकडे जातोय हमीभावासाठी जातोय, कर्जमुक्तीसाठी जातोय. का तुम्ही करत नाही कर्जमुक्ती त्याची? मी मुख्यमंत्री झालो होतो, माझ्याकडे कोणी कर्जमुक्ती मागितली होती? नव्हती मागितली. पण मी केलेली कर्जमुक्ती शेतकऱ्यांना मिळाली होती की नाही हे सुद्धा उघडपणाने सांगा. मिळाली ना? मग हे जसं मी धाडसाने करतोय म्हणून मी या लोकांमध्ये हे सगळं बाजूला करून सुद्धा मध्ये जाऊन उभा राहू शकतो, कारण मी पाप केलेलं नाही. हा शेतकऱ्यांचे मी आशीर्वाद घेऊन पुढे चाललेलो आहे. तुम्ही शेतकऱ्यांना दिल्लीत येऊ देत नाही म्हणजे तुमच्या मनामध्ये पाप आहे. तुम्ही शेतकऱ्यांवरती अश्रुधूर सोडताय, शेतकऱ्यांवरती लाठीमार करायला लावणार, गोळीबार करायला लावणार. बघू, एवढं काही सोपं नाहीये. ज्या क्षणी तिकडे वेडवाकडं पाऊल सरकारकडनं उठेल त्या दिवशी महाराष्ट्र सुद्धा त्या शेतकऱ्यांच्या मागे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. संपूर्ण देशातला शेतकरी हा त्या शेतकऱ्यांच्या मागे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. नुसतं संसदेमध्ये तुम्ही शेतकरी, महिला, तरुण, गरीब या 4 जातींसाठी काम करणार म्हणता आणि तो शेतकरी जेव्हा तुमच्याकडे त्याचा न्याय हक्क मागण्यासाठी येतो तेव्हा तुम्ही त्याच्या आणि तुमच्यामध्ये भिंती उभ्या करता, तारांचं कुंपण उभं करता, जवान उभे करता, पोलीस उभे करता. अरे ते जवान आणि जे पोलीस आहेत ते सुद्धा त्या शेतकऱ्यांचीच मुलं आहेत. हे आहे ना, हे ह्या व्यथा तुम्हाला माहिती आहेत. म्हणजे ज्यांच्यासाठी खरं म्हणजे ह्या सगळ्या तयाऱ्या या सीमेवरती देशाच्या तिकडे करायला पाहिजे होत्या. तिकडे चीन घुसतोय, त्या चीनला कोणाला धमकी देण्याची हिंमत होत नाहीये. चीन घुसतोय, अरुणाचलमध्ये चीन घुसला, लडाखमध्ये चीन घुसला. लडाखमध्ये चीन घुसल्यानंतर तिथल्या मेंढपाळाने त्या चीनी सैनिकांना